पाटील विरुद्ध हर्षवर्धन सदगीर. ड्रोन जास्त खाली आणू नका. अटीतटीची लढत चालू आहे. गुण मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करतायत. स्कोरबोर्ड पासून बाजूला व्हा, सहकार्य करा. स्कोरबोर्ड पासून पाठीमागच्या बाजूला थोडस अंतर ठेवा. सरपंचाचा इशारा. लाल कॉस्ट्युम धारण केलेला पृथ्वीराज पाटील निष्क्रियता जाहीर. पैलवान कुस्ती करा. खेमे डावाची पकड. गुण घेण्याचा प्रयत्न करतोय. हर्षवर्धन सदगीर आक्रमक झाला आहे. आणि स्टेप आउट. 1 गुणांची नोंद हर्षवर्धनच्या खात्यामध्ये. कुस्ती पुढे चालू. कुस्तीचा गुणफलक 0-1. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचा पुरेपूर अनुभव असलेले हे दोन्ही मल्ल यापूर्वीच महाराष्ट्र केसरी किताबाचे मानकरी ठरलेले आहेत. सुंदर पकड, ताबा मिळवण्याचा प्रयत्न, परंतु त्यामध्ये अयशस्वी. प्रेक्षकांची उत्सुकता देखील शिगेला पोहोचली आहे. सुमित बारसकर विजय. धक्कादायक निकालाची परंपरा चालू आहे आणि दरम्यान निळा कॉस्ट्यूम परिधान केलेल्या हर्षवर्धनला समज. पुढची कुस्ती तेजस पाटील सांगली लाल कास्टूम मध्ये चला. गजानन चव्हाण सोलापूर निळा कास्टूम मध्ये चला. कुस्तीची सुरुवात होते. लक्ष्मण मारकड सोलापूर लाल पट्टी, अशफाक तांबोळी सोलापूर निळी पट्टी. 70 किलो विभाग. पहिल्या फेरीची समाप्ती 0-1 गुणफलक. 30 सेकंद विश्रांती. 2 मार्गदर्शक. अतिशय शिस्तबद्ध वातावरणात कुस्ती स्पर्धा चालू आहे. अनेक धक्कादायक निकालाची नोंद होतीये. मी कालच नमूद केलं होतं, डार्क हॉर्स ज्याला संबोधलं जातं असा जय पाटील केव्हाही काही करू शकतो आणि त्याचा प्रत्यय आज त्यानं आपल्या खेळातून दिलाय. 70 किलो माती विभाग. तिसरी फेरी. लक्ष्मण माडकर सोलापूर शहर, अशफाक तांबोळी. 30 सेकंदाची विश्रांती समाप्त. दुसऱ्या फेरीला प्रारंभ. गादी विभागाच्या अंतिम फेरीत जय पाटील बरोबर कोण नशीब आजमावणार. सरपंचाच्या विसल शिवाय कुस्ती थांबवू नका. सूचनेचं पालन करा. आपण दोघेही खूप चांगले कुस्तीगीर आहात. अनेक वेळा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचं भारताचं प्रतिनिधित्व केलेले कुस्तीगीर आहात. ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतोय हर्षवर्धन सदगीर.
आणि 2 गुणांची नोंद. कुस्तीचा गुणफलक 0-3. उत्कंठा शिगेला पोचतीये. पिछाडीवर पडलेला पृथ्वीराज पाटील गुण मिळवण्यासाठी आता आटोकाट प्रयत्न करेल. दरम्यान सरपंचाच्या निर्णयावर चॅलेंज. सुनील कोटगोड सांगली लाल पट्टी विरुद्ध विश्वचरण सोलनकर सोलापूर निळी पट्टी. चालू हाती आकडा 2 वरती. शुभम टोणे धाराशिव लाल पट्टी वर्सेस शिवराज नायकोडी सांगली निळी पट्टी 70 किलो माती विभाग. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये अशफाक तांबोळी सोलापूर निळा कॉस्ट्युम धारण केलेल्या कुस्तीगिरानं क्लिअर धोकादायक स्थितीत फिरवलेला आहे. एल्बो देखील मॅटला टच आहे. 2 गुण. केलेलं चॅलेंज लॉस. 1 मोर पॉइंट. कुस्ती पुढे चालू. कुस्तीचा गुणफलक 0-4. आपल्या अनुभवाला साजेशी कामगिरी करत पुन्हा एकदा ताबा मिळवण्याचा प्रयत्न. पृथ्वीराजची एकेरी पटाची पकड, परंतु धुडकावून लावतोय हर्षवर्धन. आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घेत पाठीवर जाण्याचा प्रयत्न यशस्वी. आणि पुन्हा 2 गुणांची वसुली. कुस्तीचा गुणफलक 0-6. तब्बल 6 गुणांची हर्षवर्धन सदगीरकडे आघाडी. सुंदर कुस्ती. शुभम ढोणे धाराशिव लाल पट्टी दोघेही शिवराज अनुभवी नायकोडी मल्ल सांगली आहेत. निळी पट्टी. महाराष्ट्र केसरी किताबाचे यापूर्वीचे मानकरी आहेत. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. एकेरी पटाची पकड पृथ्वीराजची. गुण मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय, परंतु तितक्याच ताकदीनं हर्षवर्धन त्याला प्रतिरोध करतोय. दरम्यान कुस्ती न्यूट्रल. सरपंचाचा इशारा. कुस्ती खड्या स्थितीमध्ये चालू. 0-6. अखेरचे 50 सेकंद लाख मोलाचे आहेत. गादी विभागाच्या अंतिम फेरीमध्ये जाण्यासाठी द्वार उघडणारे हे 50 सेकंद. ताबा मिळवण्याचा पृथ्वीराजचा प्रयत्न यशस्वी आणि 2 गुणांची नोंद. कुस्तीचा गुणफलक लाल 2 निळा 6. खड्या स्थितीमध्ये कुस्ती मध्यावर चालू. अखेरचे 20 सेकंद. करो किंवा मरो. पृथ्वीराज पाटील पुढे स्थिती. आणि दरम्यान लेग अटॅकचा प्रयत्न, परंतु पुन्हा खेमेची पकड. रोखून धरतोय हर्षवर्धन सदगीर. अखेरचे 7 सेकंद. उत्कंठा शिगेला. आणि कुस्तीचा निर्धारित वेळ समाप्त. गुणाच्या आधिक्यावर हर्षवर्धन सदगीर अंतिम फेरीमध्ये गादी विभागाचा प्रवेश. अभिनंदन पैलवान. एक सुंदर